हाय फ्रेंड, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आपण पवित्रे कसे तयार करायचे ते बघणार आहोत। तर मी इथं नारळाला सुपारी कशी बांधायची हे व्हिडिओ आधीच टाकलेला आहे आणि मी ती व्यवस्थित अशी बांधून घेतलेली आहे। त्यानंतर मी एका दोऱ्याने हे सगळी अशी बारीक जाळी तयार करून घेणार आहे या प्रकारे, जेणेकरून आपल्याला नारळ तयार करताना ते वरती साल येणार नाहीत। अशा प्रकारे आपण ती व्यवस्थित अशी जाळी तयार करून घ्यायची। छोटे छोटे असे स्क्वेअर तयार करून घ्यायचे। अशा पद्धतीने मी नारळाला व्यवस्थित अशी जाळी तयार करून घेतलेली आहे। आता मी एका कलरचे 2 धागे आणि एका कलरचे 2 धागे असे मी 4 धागे घेतलेले आहे। आता मी दोघं धागे जवळ करून घेणार आहे आणि ते एका कॅरी बॅग मध्ये टाकून घ्यायचे, जेणेकरून ती आपल्याला सोयीस्कर राहील आणि खराबही धागे होणार नाहीत। अशा पद्धतीने मी दोघी धागे वेगवेगळ्या पिशवीत टाकून घेणार आहेत। तुम्ही याच्याऐवजी साधा रीळ असतो तो सुद्धा घेऊ शकतात, फक्त 4 रीळ एकाच कलरचे असे घ्यायचे। अशा पद्धतीने आपण ते एका कॅरी बॅग मध्ये टाकून घ्यायचे। इथे मी पिंक कलरचा दोरा घेतलेला आहे आणि त्याच्याने मी डिझाइन करून घेणार आहेत। तुम्ही लहान मोठी तुम्हाला जसे आवडेल तशी त्या पद्धतीने तुम्ही ते डिझाइन तयार करून घ्यायची। अशा प्रकारे पूर्ण नारळाला एक राऊंड मारून घ्यायचा। तुम्ही जर साधा रीळ घेणार असेल तर तुम्ही 2 वेळेस तो राऊंड मारायचा, जेणेकरून ती जो कलर आहे तो उठून दिसेल। जेव्हा तुम्ही नारळ तयार करणार साधा रीळ जर घेतला तर त्याचे 2 वेळेस आपण राऊंड मारायचे। अशा प्रकारे आपण पूर्ण नारळाला पिंक कलरच्या धाग्याने एक राऊंड मारून घेणार आहोत। या पद्धतीने मस्त असे डिझाइन तयार झालेली आहे। इथं मी व्हाईट कलरचा दोरा घेतलेला आहे आणि तो मधल्या साइडने मी डिझाइन करून घेणार आहे। जेव्हा आपण डिझाइन करतो फर्स्ट टाइम, तेव्हा जर दुसरा दोरा जर आपण ज्या साइडने घेणार आहोत तर शेवटपर्यंत तो दोरा त्याच साइडने घ्यायचा। या पद्धतीने मधून जर घेतला असेल तर मधूनच घ्यायचा। अशा प्रकारे आपण तो दोरा घेऊन घ्यायचा, शेवटपर्यंत असंच तयार करत जायचं। या प्रकारे याच्याने काय होईल की एकाच साइडने पिंक कलर येईल, एका साइडने व्हाईट कलर येईल। जसं जसं तुम्ही पुढे जाल तसं तसं तुम्हाला ती डिझाइन व्यवस्थित अशी दिसत जाईल। जसं मी मागं सांगितलं तसं त्याप्रमाणे तुम्ही साधा जर रीळ घेत असाल, 4 रीळ एकाच कलरचे जर घेत असाल तर तुम्ही 2 वेळेस तो धागा पूर्ण नारळाला घ्यायचा आणि थोडंसं मागं पुढं नारळ असतं, थोडंसं कमी जास्त नारळ असतं, त्यामुळे आपण ते धागे व्यवस्थित करत जायचे। अशा प्रकारे मी व्हाईट कलरचा दोरा सुद्धा पूर्ण गुंडाळून घेतलेला आहे। या पद्धतीने एकाच साइडने गुंडाळलेला आहे। आता आपण दुसऱ्या कलरचा दोरा घेणार, त्याच्या आधी आपण ते व्यवस्थित असं धागे जवळ जवळ करून सेट करून घ्यायचे, जेणेकरून डिझाइन अशी व्यवस्थित दिसेल। आता मी पिंक कलरचा दोरा घेणार आहे। एक वेळेस पिंक कलर, एक वेळेस व्हाईट कलर, तुमचा जो कलर असेल तो जो आधी घेतलेला तो, मग त्यानंतर दुसरा असं घ्यायचा। आता तो जेव्हा आपण पिंक ज्या साइडने घेतलेला आहे त्याच साइडने आता आपण पिंक घेणार आहोत। अशा पद्धतीने
शेवटपर्यंत जो डिझाईन होते तोपर्यंत ह्याच पद्धतीने आपण ते तयार करत जायचं. आणि सेट करत जायचं, धागे जवळजवळ करत जायचे हाताने, त्यामुळे व्यवस्थित असं नारळ दिसेल. अशा प्रकारे जिथून आपण पिंग घेतला त्याच पद्धतीने आपण धागा पण त्याच साईडने पिंग घेतलेला आहे. अशा पद्धतीने पूर्ण नारळाला आपण ते गुंडाळून घेणार आहोत. त्याच पद्धतीने मी पिंग दोरासुद्धा गुंडाळून घेतलेला आहे दुसऱ्यांदा, आणि हाताने व्यवस्थित असं मी सेट करून घेत आहे. सेम तुम्हीही असंच करायचं. आता मी व्हाईट दोरा घेते. जेव्हा आपण मधल्या त्याच्या अपोजिट साईडला घेतलं तर त्याच साईडने आपण व्हाईट दोरासुद्धा घेणार आहोत. या प्रकारे बघू शकतात तुम्ही. आता आपल्याला ती व्यवस्थित अशी डिझाईन दिसायला लागलेली आहे. अशा प्रकारे मी पूर्ण नारळाला सेकंड दोरासुद्धा गुंडाळून घेते. अशा प्रकारे मी दुसरा दोरा व्हाईटसुद्धा गुंडाळून घेतलेला आहे, आणि हाताने असं व्यवस्थित आपण ते जवळ करून घ्यायचं. सेम त्याच पद्धतीने आपण परत पिंक दोरा घेणार आहोत आणि पूर्ण नारळाला ते गुंडाळून घेणार आहोत. शेवटपर्यंत जोपर्यंत पूर्ण नारळ तयार होत नाही तोपर्यंत हीच प्रोसेस करायची. त्यानंतर ती डिझाईन पूर्णपणे तुम्हाला दिसेल. अशा प्रकारे मी पूर्ण नारळाला डिझाईन तयार करून घेते. आणि आधी पिंक घेतल्यानंतर मी यानंतर व्हाईट दोरा घेणार आहे. बघू शकता तुम्ही, मस्त अशी डिझाईन तयार झालेली आहे. अशाच प्रकारे आपण शेवटपर्यंत हे नारळ गुंडाळून घेणार आहोत. मस्त अशी डिझाईन तयार झालेली आहे. जोपर्यंत नारळ पूर्ण भरलं जात नाही तोपर्यंत आपण ही प्रोसेस शेवटपर्यंत करत राहायची. असे मी वेगवेगळे व्हिडिओ टाकणार आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे नारळ कसे तयार करायचे त्याचे व्हिडिओ टाकणार आहेत. तर तुम्ही नक्की व्हिडिओ बघत जा, शेवटपर्यंत व्हिडिओ बघत जा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मी फोटो टाकलेले आहेत जे रीलचा वापर करून कसे नारळ तयार केली जातात त्याचा मी फोटो पुढे टाकलेला आहेत. आणि कशी दिसतात ते या प्रकारे दिसतात आणि अशी मस्त अशी डिझाईन तयार होते. अशा प्रकारे मी नारळ तयार केलेले आहेत.